विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली, घेतलेले निर्णय अधिकारांच्या बाहेरचे, कपिल सिब्बल यांचा हल्ला। मी दिलेला निर्णय शाश्वत, तत्कालीन स्थिती आधारे योग्य तो निर्णय दिला। सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण, तर सिब्बल म्हणजे न्यायमूर्ती नाहीत, नार्वेकरांची टीका। एकनाथ शिंदे 2018च्या घटनेनुसार नेते, आमदार मंत्री झाले। आमदार म्हणजे पक्ष नाही, घटनेला विरोध केल्यानं शिंदेंसोबत केलेले सर्व 39 आमदार अपात्र। सिब्बल यांच्याकडून 10वी अनुसूचीचा दाखला, सिब्बल उद्या युक्तिवाद संपवणार। देवेंद्र फडणवीस दिल्लीत जावेत म्हणून आजूबाजूचे लोक देव पाण्यात घालून बसलेत, संजय राऊतांचा दावा। फडणवीसांना राष्ट्र साथ घालत असल्याचंही वक्तव्य। देवेंद्रजींना महाराष्ट्राची सेवा करू द्या, महाराष्ट्राची मोठी जबाबदारी ते पार पाडत आहेत, मला त्यांचा अभिमान। फडणवीस दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। भ्रष्टाचाराची बायको वेडी वेंधळी, नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपामध्ये गेलेल्या बाई राहुल गांधींवर आरोप करतात। विजय वडेट्टीवारांची चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीका, तर वडेट्टीवार वैचारिक कंगाल त्यांच्या भाषेवरून दिसलं, चित्रा वाघ यांचा पलटवार। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीत 2 महत्त्वाचे निर्णय। पुणे रिंग रोड विस्तारासह मेट्रो 13च्या प्रकल्पाला निधी मंजूर, 6 महिन्यात भूमी अधिग्रहण आणि सर्व परवानग्या घेण्याचे फडणवीसांचे निर्देश। मुंबईतील आझाद मैदानावरून मराठा ओबीसी वाद पेटण्याची शक्यता। 29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी जरांगेंकडून आज अर्ज, तर ओबीसी नेत्यांकडून 12 ऑगस्टलाच अर्ज। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य द्या, ओबीसी नेते मंगेश ससानेंची मागणी। लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार, योग्य बोला, बोलताना तोल जाता कामा नये। बावनकुळेंवर केलेल्या टीकेवरून भुजबळांचा जरांगेंना सल्ला। रस्ते आहे तर अपघात होणारच, खड्ड्यावरून राज्यात बळी जात असताना राष्ट्रवादीच्या आमदारांचं चीड आणणारं वक्तव्य। भोरमध्ये 11 वर्षांच्या चिमुकल्याच्या मृत्यूचं शंकर मांडेकरांना सोयरसूतक नाही का, असा सवाल। अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी झाली, पवार कुटुंबियांना खुलं पत्र लिहित बारामतीकरांची साद। विकास कामं, वाढती गुन्हेगारीकडे लक्ष द्या, शरद पवार आणि सुनेत्रा पवारांना पत्रातून आवाहन। शिक्षणाधिकारी स्वतःच्या मुलांना खासगी शाळेत टाकतात आणि सरकारी शाळांकडे दुर्लक्ष करतात। आमची मतं हवी असतील तर आधी शाळा दुरुस्त करा, अभिजित दिपकेंचा हल्ला। विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी उपस्थित राहणं अनिवार्य। मुंबई विद्यापीठाकडून नवा नियम लागू, परीक्षा पद्धतीत शिस्त आणण्यासाठी विद्यापीठाकडून खबरदारी। पान मसाल्याच्या कारवाईला उशीर झालाय, पण योग्य कारवाई सुरू। प्रतिबंधित उत्पादनाच्या जाहिरातीमुळे कलाकारांना 10 लाखांचा दंड। पान मसाल्याची निर्मितीच झाली नाही तर प्रसार थांबेल, एफडीए आयुक्त तुकाराम मुंडेंची भूमिका। आपचे दिल्लीतील माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्यासह 6 जणांना अटक। जलबोर टेंडर घोटाळ्याप्रकरणी एसीबीची मोठी कारवाई। यंदा सरासरी 85% पावसाच्या अंदाजामुळे दुष्काळाची शक्यता, 70%वर स्कायमेटच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांसह सर्वांची चिंता वाढली। श्रीलंकेविरुद्ध कसोटीच्या 4थ्या दिवसाअखेर टीम इंडिया मजबूत स्थिती। श्रीलंकेच्या 84 धावांवर 4 विकेट्स, विजयासाठी अजूनही 288 धावांचं आव्हान। सामना दरम्यान ऋषभ पंत ठरला 100 षटकार ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू।